अमेरिकन नागरिकांची संगणकाद्वारे फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटर सायबर पोलीस ठाण्याकडून उद्ध्वस्त। दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी सायबर पोलीस ठाण्याला गोपनीय लेखी तक्रार प्राप्त झाली होती की अश्विननगर नाशिक या परिसरामध्ये परदेशी नागरिकांना इंटरनेटद्वारे बनावट संदेश पाठवून त्यांचे संगणकामध्ये बिघाड करून तो दुरुस्त करण्याच्या नावाखाली $200 ते $2000 वसूल करण्यासाठी कॉल सेंटर सुरू आहे। सदर मिळालेल्या माहितीनुसार सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी प्राप्त झालेल्या माहितीचे विश्लेषण करून जागा निश्चित करण्यात आली। अत्यंत गोपनीयरित्या दिनांक 13/2/2025 रोजी रात्री 22:30 फ्लॅट नंबर 66 जानकी बंगला भूमी अपार्टमेंट समोर अश्विननगर नाशिक येथे 2 लायक पंचांसह जाऊन पाहणी केली आहे। सदर बंगल्यामध्ये प्रथम मजल्यावर जाऊन पाहणी केली असता लक्षात येणार नाही अशा प्रकारे दरवाजा असलेल्या ठिकाणी शोध घेण्यात आला। तसेच आत देखील बुक शेल्फ वाटेल असा दरवाजा बनवून त्या ठिकाणी शोध लागणार नाही अशी व्यवस्था केली असताना सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अत्यंत बारकाईने निरीक्षण करून तो दरवाजा शोधून काढला। आत पाहणी केली असता 5 पुरुष व 1 महिला 12 लॅपटॉप सर्व्हर व 13 मोबाईलसह कॉल सेंटर चालवताना दिसून आले। त्यांचे कामकाज समजावून घेतल्यानंतर ते अमेरिकन नागरिकांना त्यांचे संगणकामध्ये बिघाड झाल्याचे अथवा गंभीर व्हायरस आक्रमण झाल्याचे नोटिफिकेशन पाठवित होते व त्यामध्ये त्यांना या फोन 18448449 या फोन क्रमांकावर फोन करण्याचे सांगत कॉल सेंटरमधून संगणकामधील बिघाड दूर करण्याकरिता कमीत कमी $200 ते $2000 चे गिफ्ट वाउचर्स जवळच्या दुकानातून खरेदी करण्यास व त्या वाउचरवरील क्रमांक कळवण्यास VoIP कॉलवरून सांगत होते। अशा प्रकारे त्यांनी डिसेंबर 2023 ते आज पावतो सुमारे 100 ते 150 अमेरिकन नागरिकांची अंदाजे $2,40,000 ची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले। म्हणून याबाबत माननीय वरिष्ठांना माहिती देऊन सर्व लॅपटॉप मोबाईल सर्व्हर रोख रक्कम 47,600 इत्यादी यांची नोंद घेऊन पंचनामा करण्यात आला। येथे काम करणाऱ्या सर्व इस्मांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्याला आणण्यात आले। सदर बाबत सरकारतर्फे सायबर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 18/2025 भारतीय न्याय संहिता कलम 336(2), 336(3), 338, 318(4), 61(2) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 65, 66 क, 66 ड अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्यामध्ये खालील नमूद आरोपींना दिनांक 14/2/2025 रोजी 13:48 अटक करण्यात आली आहे। प्रणय अनिरुद्ध जयस्वाल वय 30 वर्ष राहणार नालासोपारा पूर्व पालघर। साहिल खोकेन शेख वय 24 राहणार मालाड पश्चिम मुंबई। मुकेश गजानन पालांडे वय 40 वर्ष राहणार नालासोपारा पूर्व पालघर। आशिष प्रभाकर ससाने वय 28 राहणार सांताक्रूज पूर्व मुंबई। चांद शिवदयाल बर्नवाल वय 27 राहणार मीरा रोड पूर्व ठाणे। सादिक अहमद खान वय 24 वर्ष राहणार मालवानी मालाड पश्चिम मुंबई। समीक्षा शंकर सोनावले वय 24 वर्ष राहणार खर्डीपाडा ठाणे। सदर गुन्ह्यामध्ये इसम नामे पाहिजे आरोपी बिपिन साहू रॉन उर्फ शादाब हे पाहिजे आरोपी असून ते सदर गुन्ह्यातील फसवणूक झालेल्या रकमेचे व्यवस्थापन करीत होते। तसेच त्यांच्याकडे असलेली तांत्रिक पथक हे अमेरिकेतील नागरिकांची वर नमूद केल्याप्रमाणे फसवणूक करीत होते। सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांच्या सूचनेनुसार माननीय पोलीस उपआयुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव व माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतीक पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज गवारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चव्हाणके, पोलीस हवालदार 472 मनीष धनवटे, पोलीस हवालदार 1508 मनोज पाटील, महाराष्ट्र पोलीस शिपाई 1974 पठारे, पोलीस शिपाई 2462 विकास पाटील यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली। अमेरिकन नागरिकांची संगणकाद्वारे फसवणूक करून कार्यरत असलेल्या एका कॉल सेंटरवर सायबर पोलीस स्टेशनचे PI आणि त्यांची टीम यांनी
या टोळीचा एक पर्दाफाश केलेला आहे. यामध्ये हे जे कॉल सेंटर होतं ते या ठिकाणचे ते जवळपास 6 जेंट्स आणि 1 लेडीज हे मायक्रोसॉफ्ट आणि ॲपल या कंपनीच्या संगणकाद्वारे त्यांना नोटिफिकेशन्स, ईमेल्स पाठवून तुमच्या संगणकामध्ये बिघाड झाला आहे असं सांगून त्यांना मग गिफ्ट व्हाउचर घ्यायला सांगणं आणि त्यावरून त्यांच्याकडनं ते पैसे उकळवत होते. तर जवळपास गेल्या 2-1 वर्षात त्यांनी $2,40,000 फसवणूक केल्याचं निष्पन्न झालेलं आहे. भारतीय किमतीमध्ये त्याचं मूल्य जवळपास 1,92,00,000 जात आहे. तर हे अश्विन नगर म्हणजे आपल्या अंबड पोलीस स्टेशन हद्दीतील अश्विन नगर या ठिकाणी असल्याचं गोपनीय माहिती मिळाली होती. त्यावरून सायबर टीम त्या ठिकाणी जाऊन त्यांनी तिथे त्या 7 व्यक्तींव्यतिरिक्त जवळपास 12 लॅपटॉप, 13 मोबाईल, जवळपास 47,000 रुपये हस्तगत केले आहे. सदरबाबत सायबर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 7ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. काही 12वी, काही FY, SY असं काही टेक्निकल डिग्री किंवा असं काही घेतलेलं नाहीये. ते असं 12वी ते डिग्री पर्यंत भाड्याने घेतलं होतं. नाही, रेकॉर्डवरचं अजून तसं काही निष्पन्न झालेलं नाहीये. 2 वर्षापासून तिथे हे कॉल सेंटर चालू होतं. 2 पाहिजे आरोपी आहेत. एक बिपिन साहू म्हणून आहे आणि एक शाबाद रॉन हे पाहिजे आरोपी त्यामध्ये सगळं हँडल करत होते. यावरून असं दिसतंय की असंच आणखी तिकडे मुंबई, ठाणे या ठिकाणी पण असू शकतात. तपासात निष्पन्न झालेलं नाही. जवळपास 100 ते 150 अमेरिकन नागरिकांची फसवणूक केलेली आहे. प्रकार नव्हता आपण असं म्हणू शकत नाही, पण आता सायबर गुन्हे अशा प्रकारे सुरुवात झालेली आहे. आपण बघतो जसं आपल्याकडे काही वर्षापूर्वी आपण ते जमतारा किंवा बिहार, राजस्थान हे आपले सेंटर्स होते आणि आजही ऍक्च्युली भारतामध्ये बघितलं तर 80% गुन्हेगार हे त्या मोजक्यात 7-8 जिल्ह्यातले आहेत. मग बाकीचे 20% जे आहेत मग ते इतरत्र आहेतच. दिल्ली असतील, मुंबई असतील, पुणे असेल, तसंच आपल्या नाशिकमध्ये पण हा एक प्रकार आहे. आपल्या भारतीय लोकांची नाही तर अमेरिकन नागरिकांची फसवणूक करत होते. जसं आता आपल्याकडे जे काही बरेचसे सायबर गुन्हे होतात, आपण म्हणतो की आफ्रिकेमध्ये आहेत किंवा कंबोडियामध्ये बसून ते आपल्याकडे ते हाऊस अरेस्टचे गुन्हे करतात, त्यातलाच एक प्रकार आहे. इंग्लिश मध्ये सर 12वी इंग्लिश मिडियमचा 7वीचा मुलगा पण इंग्लिश मध्ये बोलतो की नाही. त्याचं अनालिसिस करून त्यावरून आणखी काही वेगळी माहिती मिळते का? हा झाला एक प्रकार. ह्याच मुळच आणखी वेगळं काही आणखी केलेलं आहे का? अमेरिकन नागरिकांव्यतिरिक्त इतर आणखी कोणाला काही फसवलं आहे का? त्याचे मोबाईलचे डिटेल्स असतील, लॅपटॉपचे डिटेल्स असतील, यावरून ते तपासात निष्पन्न होईल. ऍक्च्युली ते डॉक्युमेंट्स घ्यायचे बाकी आहेत. तपास चालू आहे. ऍक्च्युली नुकतीच कारवाई केलेली आहे, त्यामुळे मग ते आता मुळापर्यंत जाणं हे तपासाचा भाग आहे. ऍक्च्युली खाजगी व्यक्तीचा आहे तो बंगला. लक्षात येणार नाही अशा पद्धतीचं आहे ते. बाहेरून जर बघितलं तर कळणार नाही तसं कॉल सेंटर आहे. करावी लागेल तपासामध्ये. त्याचं पण त्यामध्ये सहभाग. ऍक्च्युली त्याला भाडं किती मिळतंय, त्या एरियात भाड्याचे रेट काय आहेत ते सगळं त्यामध्ये येईल. हो, इन्फॉर्मेशन असं गोपनीय माहिती मिळाली तर गोपनीय माहिती सांगता येत नाही ना. आपल्याला फक्त की असा एरिया कळाला होता. ही माहिती आपल्याला ऍक्च्युली 15 दिवसापूर्वी कळाली होती. एरिया माहिती होता पण तो पिन पॉईंट होत नव्हता. मग कंटिन्यू तिथे थांबून माहिती घेऊन असे काही लोक जाता येतात काय असं कोणत्या घरात किंवा त्या एरियामध्ये, त्यावरून ते आपल्याला जवळपास 12-15 दिवस लागले होते. तिथे राहत होते. त्याने तो बंगलाच भाड्याने घेतला होता. 1 महिला आहे.
ठाण्याची येते. व्हाउचर घेऊन ते नंतर इकडे नंबर ते घेत होते त्यांचा VoIP कॉलवरून तो नंबर घेत होते. तर त्याचा तपासामध्ये निष्पन्न होईल ते सगळं.